हॅलो नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सुरुवात करते आजच्या व्लॉगला. तर आजचा हा व्लॉग रविवारचा आहे. थोडाफार उशीर झालेला आहे व्लॉग अपलोड होण्यासाठी, तर आय होप तुम्ही समजून घ्याल. तर आज आहे रविवार आणि ना रविवारी सकाळी घरातला नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी तयारी करायला घेतलेली आहे, कारण मला ना आज जायचं आहे आमच्या आजोबांना भेटायला. तर आमचे आजोबा सध्या जरा आजारी आहेत, त्यामुळे त्यांना भेटायला जायचं होतं. आणि उद्यापासून परत क्लास चालू झाला ना की मला मग घराबाहेर पडता येणार नाही, कारण सकाळचा बॅच आणि दुपारचा बॅच याच्यामध्ये मला कसं कुठे जाणं येणं जमतच नाही. आणि संध्याकाळी मग उशीर होतो, त्यानंतर पण कुठे जाऊ शकत नाही. यासाठी मग म्हटलं की चला जाऊया आज. आणि याच्यानंतर ना सोमवारनंतर नम्रताचे पप्पासुद्धा सध्या कामासाठी वापीला जाणार आहेत. चला तर आता रेडी झाली आहे, कारण मला जायचं आहे गोरेगाव वेस्टला आमच्या आजोबांना भेटायला. त्याची तब्येत बरी नाही आहे आणि त्यासाठी ना मी आणि नम्रताचे पप्पा आम्ही दोघं मिळून जाणार आहोत. इथे आता चिकन बनवायला घेतलेलं आहे, म्हणजे नमाने फोडणी दिली, वाटण पण करायला तुम्ही रेडी करून ठेवलेलं आहे. पण ती चिकन बनवते आणि मी जाते. सकाळचा नाश्ता झाला आमचा, डोसे बनवलेले आणि बटाट्याची भाजी. आणि आमच्या खाली जातात ना मुलं, त्यांची मम्मी बाहेर गेलेली आहे, तर त्यासाठी आज त्यांना दुपारी जेवायला पण बोलवलेलं आहे. कारण दर्शन लहानपणापासून एकत्रच मोठे झालेले आहेत. तर म्हटलं चला आज त्यांना बोलूया, रविवार पण आहे, थोडा स्पेशल डे आहे, म्हणून मी चिकन आणलं. आणि आता मस्त एकदम छान नमाने फोडणी पण दिलेली आहे. याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, नक्की पहा कसं काय बनवायचं. कारण खूप जणांनी विचारलेलं की कशाप्रकारे तुम्ही चिकन बनवता वगैरे किंवा मटण बनवता, तर सेम रेसिपी आहे, तर तुम्ही ही पण पाहू शकता. तो चला आता मी तयार आहे, तर आम्ही निघतो. चला. आणि आम्हा बघा इथे ना कामात आज खूप बिझी आहे. आणि दर्शन गेलेलं आहे खालच्या रूमवर, कारण तिथल्या रूमचं काम चालू आहे ना, तर आज फायनल करून घ्यायचं आहे. कारण आपल्या इथे ना आता रेंटवर राहायला सुद्धा भाडुत्री मिळालेले आहे, तर त्यांना आज संध्याकाळपर्यंत सामान शिफ्ट करायचं आहे. तर त्यासाठी खूप घाई गडबड आहे, पण मला पण आज जायचंच आहे. कारण क्लास चालू झाला की मला हप्ताभर जायला मिळणार नाही. चला मग आपण निघूया. तर जाता जाता म्हटलं की चला आजोबांसाठी नारळ पाणी घेऊया. आणि इथे ना खूप छान नारळ पाणी होतं, तर इथून एक नारळ पाणी घेतलं. कारण आमच्या इथून घ्यायचं होतं, तर यांनी म्हटलं की नको, की आपण तिथे गेल्यानंतरच घेऊया. आणि इथलं मंदिर आहे ना, ते विशेष इथलं मला खूप छान वाटतं, कारण इथे ना 3 देव्या आहेत आणि वणीची देवी पण आहे, जिचं दर्शन मी अजून जाऊन केलेलं नाही आहे. पण इथे मी आली की नेहमी येते दर्शन घेण्यासाठी. जरा वारो लागत शेवट एकदम बेस्ट. तर तेच भावाने मला आत्ता सांगितलं की काल रात्री त्यांना खूप त्रास होत होता, म्हणजे उलट्या वगैरे पण झालेल्या, आणि आज पण ते बरे आहेत. आणि आता आजोबा कसं त्याच्या कानात सांगत होते की मोठा भाऊ जो आहे ना, चुलत म्हणजे त्यांच्या भावाचा मुलगा, त्यालासुद्धा बोलव, जरा बरं वाटतं, सगळे येतात जातात तर. आणि ना अहमदाबादहून आमच्या आजोबांचा मोठ्या भावाचा मुलगा, म्हणजे माझे मोठे पप्पा जे होते ना, त्यांचा मुलगासुद्धा गावाहून आलेला आहे. आणि हे पहा, ही माझी मावशी आणि आजोबा. म्हणजे कसं आहे माहिती का, हे माझ्या वडिलांचे सख्खे मामा आहेत आणि मावशी म्हणजे माझ्या आईची सख्खी मोठी बहीण आहे. तर त्यामुळे मी मावशी आणि आजोबा असंच आम्ही म्हणतो. आणि ताईने त्यांना खूप छान नाव दिलेलं, ते म्हणजे चॉकलेट, काय व्हॅनिला आणि डार्क चॉकलेट म्हणून, ते मला अजूनही आठवतं. तर इथे ना वहिनी आता स्वयंपाक करत होती आणि वहिनीची सूनसुद्धा आलेली आहे, तीसुद्धा थोडंफार मदत करत होती. तर ते पण आमच्या आधीच आलेले होते असं वहिनीने सांगितलं. अय अरे 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 देख बेला, देखतो नाही दियो. तर इथे जो भाऊ बसलेला आहे ना, तो सुद्धा अहमदाबादहून आलेला आहे आजोबांना भेटण्यासाठी. तर छान आजोबांशी बसली, बोलली, आणि त्यानंतर ना संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान मी निघाली. तर संध्याकाळी 4 वाजता ना मी घरी येऊन पोचली, लवकरच निघालेली. आणि हे ना बाहेर गेले होते, त्यामुळे मला एकटीलाच यावं लागलं. मग तिथून मग रूमवर गेली, खालच्या रूमचं काम कसं चाललेलं आहे ते पाहिलं. आणि जे भाडुत्री येणार आहेत ना, त्यांनासुद्धा म्हणजे घर दाखवलं, आणि त्यांना सामान ठेवायचं आहे, त्यासाठी मग सगळं वरती क्लीन वगैरे करून घेतलं आहे. आणि आता घरी आले, थोडा वेळ रेस्ट केला, त्यानंतर आता चहा ठेवलेला आहे. तर चहा देते नम्रता, दर्शनला. छान अद्रक वगैरे घातलेलं आहे, कारण वातावरण थोडंसं एकदम थोडंसं हे झाले, नम झालेलं आहे बाहेर.
त्यामुळे म्हटलं की चला चहामध्ये थोडं अद्रक घालूया. आणि नम्रताला आता चहा देते, दर्शनला चहा देते. चलो. तर छान आज ना पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अचानकच जोरदार मस्त पाऊस आला. खूप बरं वाटलं आणि वातावरण जे आहे ना मुंबईतलं एवढं तापलेलं होतं ते अगदी थोडंसं गार झालेलं आहे. त्यामुळे आनंद पण होतो आहे. पण आता या वातावरणामध्ये ना काय होतं की तब्येत वगैरे पण खराब होते. त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन राहायला हवं. चला तर मग आजच्या व्लॉगला इथे शेवट करते. भेटते पुन्हा येणाऱ्या उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा. बाय बाय.